Hello friends, welcome to my YouTube channel. I am Rajendra Betwal and in this video we are going to learn a poem from 10th standard English textbook. The title of the poem is Basket Full of Moonlight. Originally, this poem is written in Dogri language and it is translated into English by Sunil Sharma. In this poem, a small child requests to the moon to give him a basket full of moonlight on loan. So, without a further delay, let's get started. 10th Standard English Textbook 1.3 Basket Full of Moonlight. This poem is originally written in Dogri language and translated into English by Sunil Sharma. The speaker in the poem is a small child who lives in a village. The villagers go to the city daily to work. The village is very far from the city and the route is also very dangerous. By the time the villagers return, it becomes dark. The child's father also goes to the city. This child wants his father to return early from the city to tell him stories. So, he requests the moon to give him a basket full of moonlight. The child wants to light the dark route so that his father can return early in the evening. मित्रांनो, आतापर्यंत आपण बास्केट फुल ऑफ फ्लावर्स, बास्केट फुल ऑफ फ्रूट्स असे शब्दप्रयोग ऐकलेले असतील. पण या ठिकाणी काय आहे? बास्केट फुल ऑफ मूनलाईट आहे की नाही भन्नाट कल्पना? मित्र हो, अशी कल्पना एखादं लहान मुलंच करू शकतं. या कवितेत एक मुलगा आहे जो खेड्यात राहतो. खेड्यातील इतर लोकांप्रमाणे ह्या मुलाचे बाबासुद्धा दररोज कामासाठी शहरात जातात. खराब आणि अंधारमय रस्त्यामुळे बाबांना घरी पोहोचायला उशीर होतो आणि तोपर्यंत हा मुलगा झोपलेला असतो. इतर मुलांप्रमाणे ह्या मुलालासुद्धा आपल्या वडिलांकडून झोपण्यापूर्वी गोष्टी ऐकायच्या असतात आणि म्हणून त्यासाठी त्याला एक भन्नाट कल्पना सुचते. तो चंद्राकडून टोपलंभर चंद्रप्रकाश आणि चंद्राच्या बिया मागतोय, ज्या त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायच्या आहेत, जेणेकरून अंधारलेला रस्ता उजाळेल आणि त्याचे बाबा घरी लवकर परत येतील. सो लेट्स लर्न द पोएम इन डिटेल. ओ मून, गिव मी मूनलाइट, बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. हा मुलगा म्हणतोय, हे चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे. 1 किंवा 2 टोपल्या भरून मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. शहरापासून माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला भरपूर लहान लहान चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. माझ्या गावातील सर्वजण शहरात जातात दररोज काम करण्यासाठी. जेव्हा ते परत येतात त्यावेळेस अंधार असतो, कारण माझं गाव खूप दूर आहे. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. हा मुलगा म्हणतोय, शहरातून माझ्या गावात येणारा रस्तासुद्धा खूप अवघड आहे, कारण रस्त्यावर साप आणि विंचू असतात. शहरातून गावात कोणतीच बस किंवा गाडी येत नाही. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. जेव्हा माझे बाबा घरी येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. ते सकाळी लवकर निघून जातात जेव्हा मी उठलेलो नसतो. ओ मून, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे चंद्रा, मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश उधार दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. तो अंधारमय मार्ग मला उजळून टाकायचा आहे.
म्हणजे माझे बाबा लवकर घरी येतील. मला पण त्यांच्याकडून परीकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहेत. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. म्हणून हे चंद्रा, मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. सो द चाइल्ड इन द पोएम feels that if he sows seeds of moonlight along the path, his father would be able to return home early and would have time to tell him stories before he goes to bed. Thus, the child requests the moon to give him a basket full of moonlight. So friends, if you really like this video, give a like to it, share it, and don't forget to subscribe my channel. Thank you.